जगजननी माँ दुर्गा भवानी मैया की जय। परम पूज्य सदगुरु श्री तालेजी बाबा की जय। आए हुए सज्जनों की जय। आज के आनंद की जय। ये आनंद कराने वाले की जय। ये घर वाले की जय। हाँ ते चालू दे जग टाकी थोडीशी टुम श्री गुरु चरण सरोज रज श्री गुरु चरण सरोज रज निज मुनि मुकुर सुधार वरणहु रघुवर विमल जस जो दायक फल चार। बुद्धिहीन तनु जानिके बुद्धिहीन तनु जानिके सुमरु पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हरे हूँ कले सविकार। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्तारुता या वीण्यावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवीर देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती नीसे सजा जापा। अलंकावती पुण्य भूमि पवित्र तिथे नागतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही। वसुदेव सुतम देव कंसु चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु। जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
रूप पाहतालो त्यांनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर. पर्वताप्रमाणे पातक करणे. तुम्ही म्हणाल महाराज लवकर लवकर काऊन निपटवते, 7 जण बोलणार आहे. हा लवकर लवकर निपटवायचा. हा पर्वताप्रमाणे पातक करणे. वज्रलेप होणे अभक्तासी. वज्रलेप होणे अभक्तासी. नाही जासी भक्ती तो पतित अभक्त. नाही जाती भक्ती तो नाही जासी भक्ती तो पतित अभक्त. नाही जाती भक्ती तो हरी श्री भक्ता दैवाता. हरी श्री भक्ता
जय जय शोभारू माई जय जय शोभारू माई जय जय शोभारू माई जय जय शोभारू माई चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती जगज्जननी माँ दुर्गा अदृश्य रूपाने असलेले माझे सद्गुरुजी तालेजी बाबा आणि या ठिकाणी हे महान संत मंडळी त्याच्या समोर मी काय वर्णू आपले पटलेजी बाबा दोन दोन पटले महाराज भुरे महाराज बावणे महाराज ते घोनाडी वाले महाराज घोनाडी कटंगी घोनाडी वाले महाराज आणि तिकडे ताले बाबा आहेत ताले महाराज आता बाकीचे एवढे लोक आहेत म्हणून मी काही जास्त विशेष बोलणार नाही कारण सेवकाची आज्ञा मालकाची आज्ञा सेवकाप्रमाणे नाही का मालक जसा सांग थोडी तो भंडार धन्याचा हा माल कोणता माल हा माल थोडी तो भंडार धन्याचा हा माल आणि मी तुझा हा माल भारवाई भारवाई तुझा हा माल भारवाई थोडी तुझा भारवाई भारवाई जे संतान करून ठेवलं आहे तेच आम्ही बोलतो दुसरं काही बोलत नाही त्याचीच कमाई आहे आपल्या पदरचा काहीच नाही त्याची कमाई आहे मी तुझा थोडी तो भंडार धन्याचा हा माल त्याचा माल आहे आणि मी तुझा हा माल भारवाई तर मित्र हो हा नवीन वर्ष उद्या लागणार आहे आता थोडाच वेळ टाइम आहे 1-1.5 तास काही 1 तारीख तुमच्या मोबाईल मध्ये पाहिजा 1 तारीख होईल आजची किती तारीख आहे मागच्या वर्ष आम्ही याचा कार्यक्रम केला मागच्या वर्ष आमच्या सुखाचा गेला आणि आता ह्या पुढच्या वर्ष आमच्या सुखाचा जावं अशी त्या ईश्वर चरणी प्रार्थना करा आणि सर्व मिळून करू तेव्हा होईल का नाही तर येसून निसटल्या तर तेथूनही निष्ठा आज की रात म्हणून अभंग कोणता घेतलाय 7वा अभंग आहे ज्ञानदेव महाराजाच्या हरिपाठातला 7वा अभंग आणि आता या कार्यक्रमाला 7 वर्ष झाले आणि मी दरवर्षी येतो तर अभंग ज्ञानेश्वर माऊलीचा पर्वताप्रमाणे प्रार्थना करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही ध्यासी भक्ती तो पतित अभक्त हरिसी न भक्त बोलत मारक अनंत वाचाड वर्णिती बरड त्या कैसा दयाळ पारे हरी ज्ञानदेवा प्रमाण महानिदान सर्व घटी पूर्ण एक अभंग मोठा गहन आहे आणि नाही तर मग साधा आहे पण आपल्याला साधेच भाषेत कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कर्तवी स्वरूपकारी देह कर्तवी स्वरूपकारी देह कर्तवी स्वरूपकारी देह कर्तवी स्वरूपकारी जगाच्या कल्याण हो असा या संतांना
कोणते संत? ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज ते संत. आम्ही संत हो का? एखाद्याचा एवढे संत आहेत, एखाद्याच्या अंगावर थुका बरं सहन करते का ते होत संत. कोणते? ज्यानं 6 विकार त्याचा केला अंत ते होत संत. एकनाथ महाराजाच्या अंगावर 121 वेळा कोण थुकला? हा, त्याच्याच कोणी होता, त्याला राग नव्हता. त्यांना कसा विचार केला होता? एकनाथ महाराजाले राग नाही, मग राग कसा येईल? किती वेळा थुकला पाटले महाराज? 100 वेळा का 101 का 121? 121 बी घ्या ना. का बिघडते आपला? काय बिघडते का? 121 वेळा एकनाथ महाराज तो माडीवर बसला, पान खाऊन बसला माडीवर. दररोज एकनाथ महाराज गंगेवर स्नान करायला जात होते. का करायला जात होते? आंघोळीला जात होते. सकाळी पहाट झाली का आंघोळीला जात होते. हा, आणि आंघोळीला जात होते तर यानं पाहून घेतला एकनाथ महाराजाने राग नाही. हे दोघ जण होते. कसा करते? मग असा करा, तू असा कर ना, पान खा ना, मग त्याच्या अंगावर थूक, तो अंग धुवायला जातो. एकनाथ महाराज आंघोळीला गेले त्यावेळेस नाही थुकला, पण तिकडून याच्या वेळेस आंघोळ करून आले, आता पूजा करायची, तर तो वरून त्याच्या अंगावर थुकत होता. याला पाहून घेतला. तर असा 121 वेळा तो थुकला. त्याला त्रास येऊन गेला. शेवटी त्याला पश्चाताप आला. का झाला? पश्चाताप आला का मध्ये याच्या अंगावर मी 121 वेळा थुकलो तरी हा काही म्हणत नाही, काही बोलत नाही. मग आपण हा किती उदार अंतःकरणाचा आहे. त्यांनी त्या महाराजाला विचारलं, त्याच्या बुद्धीचा विकास झाला. कोणाच्या? त्या थुकणेवाल्याचा. आता म्हणे याले सरत गेल्या पाहिजे, याले राग नाही. किती काही वेळा थुकीन तरी याले काय राग येणार? बोलत नको जा. झोपले का? झोपत असाल तर झोपून जा, बोलत जा. तुम्ही बोल जा, आम्ही बोलू, तेव्हा आनंद येईल. आनंद कसा येईल? असा धरी चंद जाय तुटून या भवबंद, असा धरचंद. तर 121 वेळा थुकला. हा, तो शरण गेला. त्याने महाराज म्हणे मी 121 वेळा थुकलो तरी तुम्हाला राग नाही आला? नाही म्हणे. 121 वेळा थुकला, माझी 121 वेळा गंगेचे स्नान झालं, मी किती पवित्र झालो म्हणजे. पहा किती उदाहरण करण्यात येते. राग केला का त्याला? द्वेष नाही केला, राग नाही केला, तर ते होत संत. आणि आमच्या अंगावर तुम्ही द्या बरं का? तुकाराम महाराजाने काठीने झोडपला तरी राग नाही आला. बायको नाही मारलं तरी राग नाही आला. सांगा, हे होत संत. आणि आम्ही म्हणतो आम्हाला संत काव नाही म्हणा. जरासा येऊन गेला तर मोठा अभिमान आला नाही का? तर ते पर्वताप्रमाणे पात करणे वज्र लेप होणे अभक्तासी, वज्र लेप होणे पर्वताप्रमाणे प्रातः करणे वज्र लेप होणे अभक्तासी. अभक्त कोण आहे? ज्याला भक्ती नाही आणि भक्ती येऊनही करत नाही. समजते पण करता येत नाही.
करता येत नाही. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्र लेप होणे अभक्तासी. रावणानं किती पाप केला, किती पाप केलं रावणानं. सीतेला चोरून नेला, कोणाचे यज्ञ मोडले, असे हे त्याचे काम होते. कारण की ते राक्षस होते. तुका म्हणे येते जातीचा स्वभाव, तुका म्हणे ऐसा जातीचा स्वभाव. आणि दुरुनी वंदावे दुर्जनासी, दुरुनी वंदावे दुर्जनासी, दुरुनी वंदावे दुर्जनासी, दुरुनी वंदावे दुर्जनासी. रावणाले इतका अभिमान होता. किती अभिमान होता, पर्वताप्रमाणे एवढा अभिमान. 1,00,000 पुत्र, पुत्र 1,25,000 नातू, सोन्याचे मंदिरे 7 लक्ष. आणि बायका किती होत्या, 80,000. मग अभिमान नाही. अभिमान मत कर आदमी में ही भला, मेरा भला कुछ सोच अपने मगज में, किसका अहम जग में चला. रावण सरीके सुरों की मुंडी जमीन में घुस गई, भर जिंदगी का नाश हो सब बात आकर फंस गई. इसलिए तुका म्हणे त्याची संपदा एवढी. मग काय झाला, अन संगात कवळी नाही आली, संगात कवळी नाही आली, संगात कवळी नाही आली, संगात कवळी नाही आली. आणि आपणही करतो, आपण करतो तेही संग नाही येणार आहे, काहीच नाही येणार. म्हणून तू आई करे मुळा संसार थोडा, तू आई करे मुळा संसार थोडा. देह पाण्याचा बुड पुळा जाईल नीन, देह पाण्याचा बुड पुळा जाईल नीन, देह पाण्याचा बुड पुळा जाईल नीन, देह पाण्याचा बुड पुळा जाईल नीन. आमच्या गुरुकर दादाला सांगितलं मगाशी, पाण्यावर जे तरंग येते त्याला फुगे येते. आणि ते फुगे किती वेळ राहते, एक क्षणही नाही राहत, फुटणे फुटणे जाते. तसं आया का मालूम केव्हा फुटल. मोठ्या भाग्याने भेटलाय हा माणूस, ते मोठ्या भाग्याने भेटलाय. लाखो जन्म करे पुन जाते तब पाय मारा, हो सतगुरु तब पाय मारा. धन्य भये हम आदमी, प्रीत भये सब काज, करत से हरत भयो. जय जय सतगुरु दीन दयाल, करत से हरत भयो. जय जय सतगुरु दीन दयाल, करत से हरत भयो. आता तुम्ही लाखो जन्म, किती जन्म झाले आपले पटले साहेब, किती जन्म झाले. मला तर हाच माहित आहे ना मागे किती झालं ते काम आहे. लाखो जन्म. अरे तुकडोजी महाराज सांगतात ना, मी आता सांगितलं ना, थोडी तो भंडार धन्याचा हा माल. तुकडोजी महाराज सांगतात लाखो जन्म करे, ख्याल नसेल म्हणजे. लाखो जन्म झाले म्हणजे ख्याल आहे बाकी. काही जन्म जन्म मरते मरते मग हा माणूस ते भेटला. तुकडोजी महाराज सांगते तोही जन्म जन्म. तर म्हणून आणि आता समोर मरू तर कोण होणार आहोत माहित आहे का आपल्याला. नाही. अरे कायचे एवढी जगा, आणि कसे कर जा माहित आहे का. डुकराचे एवढी जाता का मेंढकीचे एवढी जाता. पण नाही, ज्याने बीज मंत्र घ्यावे
त्याने पथ्य सांभाळावे, त्याने पथ्य सांभाळावे, त्याने पथ्य सांभाळावे, त्याने पथ्य सांभाळावे. नाही तर मग भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति नूरी धोखा है, बिना आचरण चारित्र पाए सारी भक्ति धोखा है. माला कंठी भस्म लगाए कितने साधु फिरते हैं, दिन भर ठगाते भोली जनता को, रात में चोरी करते, असे साधू भी आहेत. आणि त्या साधूचे पाया लागल्या का नाही. त्या साधूला ओळखा, ते बुद्धी दिली आहे भगवंतानं. म्हणून हा नरदेह आपल्याला भेटला आहे, याचा नाश करा नको. आणि पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. अरे शेंबर तुम्ही गवताच्या पेंड्या कापा, शेंबर गवताच्या पेंड्या कापा आणि त्या बगरवून द्या, तर त्याला शेंबर डब्बीच्या काढ्या लागतील का? शेंबर डब्बीच्या काढ्या लागतील का? नाही. किती लागल? एकच. हा. आणि मग कसाचा तुम्ही दुनियाभराच्या दान फूल करत असाल आणि एक दिवस गेला वाया, गेला जन्म वाया, गेला जन्म वाया, गेला जन्म वाया. गेला जन्म वाया न धाव पंढरी राया. हा. मग तेही नाही समजत. धाव म्हणता नाही येवायचा ना, काय म्हणता नाही येवायचा. म्हणून हेच वेळ आहे आताच. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप म्हणजे वज्र म्हणजे मोठा भारी पाप. वज्रलेप होणे अभक्तासी. ज्याप्रमाणे आपण कंदील पेटवतो आणि त्या कंदिलाच्या वातीच्या जो धूळ का ज्या वेळेस पेटवतो त्यावेळेस उजेड होते, आणि काही वेळानंतर का होते, काही वेळानंतर ते काळी पाहिली होते, मग उजेड तेवढा होते का? तसाच हा वज्रलेप होणे अभक्तासी, तसाच लेप चढून राहिला आपला. एक पाप एक का, तर पाप कशाने कटल आपला? मनुष्य जन्माले आलो, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. ज्ञानेश्वर माऊली सांगते, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. दुर्लभ आहेत म्हणते ते. दुर्लभ म्हणजे किल्ल्याच्या पारकी हजारात एक, किल्ल्याच्या पारती हजारात एक, किल्ल्याच्या पारकी हजारात एक, किल्ल्याच्या पारती हजारात एक. त्याचे नैनी दिसे ब्रह्मरूप, त्याचे नैनी दिसे ब्रह्मरूप, हो त्याच्या नैनी दिसे ब्रह्मरूप, त्याच्या नैनी दिसे ब्रह्मरूप. किल्ल्याच्या पारकी हजारात एक. केव्हा हा तुकाराम महाराजांना अभंग केव्हा लिहिला, किती वर्ष झाले? त्यावेळेस हजारात होता, आणि आता किती मध्ये गेलाय? अरबो मध्ये. अरे करोडोत गेला, लाखोत तर सोडा, करोडोत. किल्ल्याच्या पारकी करोडोत एक झाला. आता दुनिया बिघडली सारी, आणि बिघडल्या नर नारी. नारी बिघडले, नरही बिघडले. नरकी संजीवनी बनून पोरी करती फिरली चाडे, फरार होऊन आई बापाच्या तोंडी फासती काढे. दुनिया बिघडून गेली सारी, बिघडल्या नर नारी. आई बापाच्या तोंडावर काळे फासून राहिले. आता बाया बी नजरेच्या पुन्हा करून राहिले.
टीव्हीत पहा ना हा नवऱ्याचा पुन्हा करून राहिला पण तसे तुम्ही लोक करायच्या बाया तसे नाही हा. याच्या सर्व गुरुमार्गी आहेत म्हणून पण तुमच्या हाती आता सत्ता येईल आता राष्ट्रपती झाली द्रौपदी मुर्मू हा तुमच्या हाती सत्ता येईल पहिले सारखा जमाना नाही राहिला पहिले भजन येत नव्हते येऊ देते तू घरी राह मी जातो आणि आता भजनातही जाते आणि मैफिल मध्ये बी जाते कमिटीतही तेच जाते हा तू चालली जा म्हणून पण आपल्या हाताने अनर्थ नको घडू द्या मानवानी सुद्धा तसंच केलं पाहिजे आपल्या हाताने अनर्थ नाही घडले पाहिजे बायांनी सुद्धा तसाच करावा थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार किती उपकार आहेत तुमचे म्हणून हे जन्माला आले नाही तर का डोंगरातून येते का 9 महिने 9 दिवस कसे राहिले तुमच्या पोटात तुम्हालाच माहित आहे किती त्रास होते तर हा म्हणून भगवंताला विसरू नका प्राण्या विसरू नको रे पुढचा विचार कर प्राण्या विसरू नको पुढचा विचार कर प्राण्या विसरू नको रे पुढचा विचार कर पुढचा विचार कर प्राण्या विसरू नको रे पुढचा विचार कर पुढचा विचार कर हा पुढचा विचार कर प्राण्या पुढचा विचार कर पुढचा विचार कर रे प्राण्या पुढचा विचार कर राजा बोलो नको पुढचा विचार कर राजा बोलो नको रे पुढचा विचार कर विचार केला तर कुठं जाईल तो कुठं गेल्या पाहिजे पुढचा विचार कर प्राण्या विसरू नको रे अरे विसरू नको घमंडात येऊ नको नारदानं 7 रांजण भरले 7 रांजण पर्वताप्रमाणे 5 तक करणे किती रांजण भरले 7 रांजण भरले एका माणसाने मारे तर 1 गोटा ठेवले एका माणसाने मारे तर 1 गोटा ठेवले पण त्याला कोण भेटले अरे संत मिले बडे भागा रे साधू संत मिले बडे भागा संत मिले बडे साधू संत मिले बडे भागा संत मिले बडे भागा रे साधू संत मिले बडे भागा संत मिले
मिलना कठिन है संत का, बड़ भाग से पाते कहीं, दर पा गए संयोग से तो संगति मिलती नहीं। जिनको संत संग पा गया तो जन्म का साफल्य है अधिकार। अधिकार उनका क्या कहूँ, सहनता के तुल्य है। का तुकडोजी महाराजांना आपल्याला जागृत केला. संत पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. त्या नारद वाल्मिक ऋषींनी 7 रांजण भरले. वाल्या होत्या त्यावेळेस 7 रांजण भरले. तर किती कसतील एवढाले खडे रांजण केवढे नाही एवढे किती झाले असतील. मग तू पर्वत नाही तर का होईल. पण वाल्या कोडी काय न तरला तो. अगर रामाच्या नावाने कोण वाया गेले, रामाच्या नावाने कोण वाया गेले, रामाच्या नावाने कोण वाया गेले, रामाच्या नावाने कोण वाया गेले. पाषाण तळलेला समुद्रात पाषाण तळले हो, समुद्रात हे पाषाण तळलेला समुद्राची पाषाण तळले हो, समुद्राची. त्याचं नाव घेतल्यानं काही वाईट आहे का. रामाच्या नावाने कोण वाया गेले, पाषाण तरले समुद्रात. तुम्हाला माहित आहे ना रामायण पाहता निस्ता नाव रामाचं नाव लिहिल्यानं तो सेतू बनला. का बनला. सेतू बनला. आणि त्याच्यावर सर्व वानर सैना गेली आणि लंकेचा नाश केला. त्याप्रमाणे का सांगत होतो. वाल्मिक ऋषीनं 7 रांजण भरले पण नारद मुनी आले. कोण आले. नारद मुनी. ते कोण होते. संत. मिलना कठीण आहे संत का. पण त्याचे पूर्वीचे काही भाग्य होते. भाग्य कुणाला कसे लाभ होते, वाढत से झाला विचारा जाऊन शहाण्याला, विचारा जाऊन शहाण्याला, विचारा जाऊन शहाण्याला, विचारा जाऊन शहाण्याला. भाग्य मिळाले कुणाला झाला, विचारा जाऊन संताला, विचारा जाऊन संताला, विचारा जाऊन संताला, विचारा जाऊन संताला. भाग्य कुणाला कसे लाभते, वाढत असे ज्वाला, विचारा जाऊन विचारा. आता त्या ठिकाणी जे नारद मुनी आले, नारदा मुनीवर नंबर आला. नारद मुनीवर अरे अरे म्हणते मला नको मारू. काऊन नाही महाकामच तो आहे महाराज. तर तू पहिले जाऊन विचार म्हणते आपल्या बायको पोराले. का हा जो तू करतेस हा एवढा पाप केला तू हे 7 रांजण भरले म्हणते. का म्हणते 7 रांजण भरले तर मारू आणि आता तू एकटाच मला आणखी सांगतेस म्हणते. हा ठीक आहे म्हणते मारशील पण आपल्या बायको पोराले तर विचारून ये. का हा जो मी केलो पाप सर्व खाऊ लागल्या आणि भराच्या वस्ती कोण भरल हे विचारून ये. भरू सर लागला का नाही हा पाप. गेलं बायकोने विचारायला गेला तो. पोराला विचारायला गेला. पोरगाई म्हणते आम्ही नाही तू न केला. तुला कर्तव्यच आहे आमचा पोट भरणं. तुला काम आहे जन्म दिलास. आणि बायको म्हणते तू मला बायको केलास. तुझ्या हा कामच आहे. आमचं पोट कोण भरण. तुझ्याच काम आहे. आम्ही नाही भरत बाबा. आला तो ते तू म्हणजे किती उपदेश संताचा. म्हणून पर्वताप्रमाणे पातक करणे. पातक म्हणजे पाप. एवढा मोठा पाप करून टाकला त्याने तरी त्याचा एक हरिनाम जपता घडे.
हा? नाम घेता विठोबाचे कसा नाम घेता विठोबाचे आणि पर्वत चढ ती पापाचे पर्वत चढ ती पापाचे पर्वत चढ ती पापाचे पर्वत चढ ती पापाचे नाम घेता विठोबाचे पर्वत चढती बापाचे मी म्हणतो का कोण म्हणलं तुकाराम महाराज नाम घेता विठोबाचे आणि पर्वत तो पर्वत होय पर्वत जडती बापाची. बापाची आता समोर जाऊ मग त्याचे जळला पाप हा त्याने नारद मुनी भेटला उपदेश झाला आणि तेव्हापासून त्याने काय केलं रामायण लिहिलं रामायण वाल्याचा काय झाला वाल्मिकी. हा. आणि तो मी उलट्या नावानं तरला यानं सांगितलं राम त्यानं नारदानं राम सांगितलं नाकामध्ये मरा. बरा पा उलट्या नावानं तरला अगा एका जनार्दने संत मज भेटला एका जनार्दने संत मज भेटला दाखविला मार्ग मुगळाच्याने दाखविला मार्ग मुगळाच्याने एका जनार्दनी संत मज भेटला संत मध्ये भेटला आणि मार्ग दाखविला मार्ग मोकळा मोकळा त्याने जो संत असाल तो खोटे कधी बोलणार नाही आणि एक नियम सांगतो की एवढे तुम्ही गुरु मार्गी झाले ना खोटे बोला नको व्यभिचार करा नको नाही तर सांगे एक आणि करे एक चने खावे लोखंडाचे आणि तेव्हा ब्रह्मपदी नाचे मन आवरून मन मारून का म्हणते मुक्ताबाई सांगते ज्ञानेश्वर बाबरीने मन मारून मैदा करा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा आणखी आहे अपराध जनाचा जनाचा अपराधही सहन केला पाहिजे कोणी आपल्यावर चालून आला तर आपण आता हात विचार करा आपल्यावर चालून आला येऊ देऊन का पर मुक्ताबाई सांगते कोणाले ज्ञानेश्वर माऊलीले हा जे टाकी लावून बसला हा आवडत नाही म्हणे तुकोजी महाराज आवडत नव्हता तुकोजी महाराज म्हणे भगवान मुझे मरना दे नहीं देख सकूं मैं जादे भारत की सुदैना को या तो फिर दुःख मिटा दे भगवान हे माझ्यानं पाहणं नाही होत मला घेऊन जा भगवान मुझे मरना दे नहीं देख सकूं मैं जादे भारत की सुदैना को या तो फिर दुःख मिटाते असे संत होते विश्वची घर वासुनी जीव हा होत सदानंद प्रगटतो भक्तीच्या रंग असा हा संताचा संग अहंकार गळतो लोभ हा तागाने पडतो हो मुनी विसरती अभंग असा हा संताचा संग असा संताचा सण आहे बोलता येते करता येत नाही मागोली गोष्ट नाही आहे हो पण दुधात पाणी सपाटते तेवढ्यात टाका आणि जास्ती टाकल्या तर नथ पाण्यात पडल्याशिवाय राहणार नाही
नथ नथ एक बाई आमच्या गावली होती ती का नाही दुधात पाणी टाकली नाही की तिनं गेलं सोन्याचा इशारा घडवला त्या पाण्याचा हा आता ते विहिरी वगैरे पाणीवर आले नाकात होती नथ हा वरचा दांडा असा झाडाला असा उकळला असा हा तर ते नथ पडून गेली पाण्यात हा पाण्यात पडली तर पाण्याचा पैसा पाण्यात गेला पण लोकांनी माहित होता का हे म्हणजे अरे बाबा पाण्याचा पैसा करतो म्हणून मित्र हो आपल्याला नियमानं राहता नाही जासी भक्ती तो पतित भक्त जासी भक्ती नाही तो अभक्त आहे नाही जासी भक्ती तो पतित भक्त हरिसीन भक्त नाही हरिसीन भक्त दैवत त्याच्यासाठी दैव लागते दैव पुण्याची आपण पूर्वीच्या पुण्याने देह गाव झाला 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 वस्तीसाठी आला आत्माराम वस्तीसाठी आला हो पूर्वीची पुण्याई होती म्हणून आपण येतो मिळलो पूर्वीची पुण्याई आणि ह्या माणूस जन्मात आलो पुढचा जन्म गॅरंटी नाही आहे लक्षात ठेवा म्हणून आता हेच वेळ आहे साधवण्याची अनंत का म्हणते हा अभंग नाही जासी भक्ती तो भक्त हरिसीन भक्त दैवत याच्यासाठी का पाहिजे अनंत जन्माचे पुण्य अनंत जन्माच्या पुण्यराशी अंतेवास जन्मासी येईल प्राणी अनंत अनंत म्हणजे किती होते अनंत लाख जन्म करे पुढे आणि तो भेटला म्हणजे कोण भेटल आई हा गयो तुम्हारो नगर न भायो पाप तुम्हारो नगर न भायो पाप भये सब नाश सरस से हरस भय सतगुरु दीन दयाल करस से हरस भयो सतगुरु दीन दयाल करस से हरस भयो पाप भये सबनाश पर्वताप्रमाणे पातक म्हणजे पाप आणि गुरुदेव भटला म्हणजे का म्हणते पाप भये सबनाश दरस से हरस भयो हा तुकडोजी महाराज सांगतात आपल्याला म्हणून अनंत वाचाळ वर्णिती वर्ण त्या कैसा दयाळ पावे हरी अनंत वाचाळ एखाद्याले एखादा बहीण येऊन गेला हा एखादी कथा येऊन गेला अटका झाला कीर्तन झाला कीर्तन चुटका चटका आला तिथून जोडला झाला कीर्तन त्या कीर्तनाला महत्व नाही नियमाले महत्व आहे तुम्ही कीर्तन नाही केल्या तरी काय हरकत नाही पण नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ
लक्ष्मी वल्लभ तया जोडी लक्ष्मी वल्लभ ओ लक्ष्मी वल्लभ तया जोडी लक्ष्मी वल्लभ तया जोडी नित्य नेम नामीचे प्राणी दुर्लभ तेही पाणी दुर्लभच आहेत म्हणते. नित्य नेम नाम याच्यातही त्रास करते ना हट? कोण करताय हा? आणि ज्याच्या नाम मनात रंगला तर तो त्याच्या केल्याशिवाय व्हायचे नाही. आणि तो नाही केला एखाद दिवस चुकला का कसा तरी वाटत. हे गोष्ट तुकारामवर बिकते म्हणून तो सांगतो. एखाद दिवस कुठे गेला आंघोळ नाही झाली पूजा नाही झाली आता येथून जायचं आहे पटले भावले मध्ये देवणाऱ्याला लिहून दे नाही झाली आंघोळ गेले 12 1 2 संध्याकाळ झाली चुकला तर तो मनात अलगच वाटते. असा वाटल्या पाहिजे का मी आज काहीतरी भुललो काहीतरी विसरलो काहीतरी पोहलो मी काय नाही का. म्हणून अनंत वाचाळ बरडीती बरड आणि त्या कैसा गोपाळ हरे हरी त्याले पावल का म्हणतो परका ऐसा आपला गुरु का सांगे हाले ना होड दादा तुकाराम वो भजन साधले हाले ना होड लागे ना दंड ऐसा भजन करले हा तर त्याच्यासाठी का पाहिजे दृढ भाव. ऊपर आवे नीचे जावे ऊपर आवे नीचे जावे ऊपर आवे नीचे जावे श्वास श्वास चलदा संसारी नर समझे नहीं तुम्हारा बेकार बिहार निरंजन माला घट में फिरे दिन रात 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 निरंजन माला कोणाकोणाला समजली हात वर करा ज्याला समजली असेल त्याला हात वर करा ना ज्याला समजली काऊन लागा नको. पटले साहेब वर तर करा हात दोन आहे पटले दोन्ही पटले तिन्ही पटले. त्याच्या वाटत गुरे साहेब त्याच्या वाटत मी दोन गुरे साहेब हा अरे हात वर करा ना पटला का कोणाला पटला. निरंजन माला घट में खैरे या घट भीतर जमुना गंगा याच काशी ना हात हा घट होया सर्व घटी राम येणार आहे आखरीवर तोच येणार आहे का म्हणते ज्ञानदेव प्रमाण आत्महानिदान ज्ञानदेव प्रमाण आत्महानिदान आत्महानिदान ज्ञानदेवा प्रमाण काय केले पाहिजे हा ज्ञानदेवा प्रमाण आत्महानिदान आत्मा तुझ्यातही कसा आहे सर्व काय तर कसा आहे पाण्याचे 100 गडे भरून सगळे ठेवून द्या हा सामने हा. ना सूर्याचा प्रकाश पाहत सब घड्यामध्ये बरोबर दिसते पण एखादा फुटला असला तर मग पाणीच नाही बरं ते ते तर ज्ञान नाही आहे. फुटला राहते ते पाणीच नाही बरे. पाणी म्हणजे ज्ञान पाणी म्हणजे आणि ज्ञान म्हणजे देव. निरंजन माला घट में फिरे दिन रात ऊपर आवे नीचे जावे हा ऊपर आवे आणि नीचे जावे जावे हा गेला म्हणजे बाजा वाजवा
डडंग 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 गेला रे तुकाराम. हा. राम नाम सत्य है. श्वास श्वास समजा निरंजन माला घटने फिरे दिन रात. हा त्यालेच तो ओळखायचा आहे. हो हम श्वास से अपनी अंतर दृष्टि रखना है. अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. ओ हम श्वास से अपनी अंतर दृष्टि रखना है. चंचल मन को बुद्धि विचार हा चंचल मन आहे जो भक्तीत नाही लागली तरी भक्त्यात काही नाही. यहाँ सभी अपने ही लोग बैठे. श्वास श्वास में कौन है? कितने लोग नाम जपते? हाथ खड़े करो. श्वास श्वास में कितने लोग नाम जपना जानते? महाराज जी पूछ रहे हैं, बताओ श्वास श्वास में कितने लोग नाम जप कर लेते? मैं पूछ रहा हूँ नहीं तुमको याददाश्त होने के लिए. मैं कोई ऐसा पढ़ा ये मैं भी नहीं समझ रहा हूँ. तो ये नॉलेज होना चाहिए. श्वास श्वास में कितने लोग नाम जप कर रहे हैं? श्वास श्वास में नाम जब बिरता श्वास मत और होए. किसको नहीं आता तो पूछना चाहिए. क्या भरोसा इस देह का आना होए ना होए. तेरे को आता है? हा बाहर गेला. हाथ खड़ा क्यों नहीं किया? हा बाहर गेला ना आपको अंदर भी नाही आता, आला. आपने नहीं किया तो मैं क्यों करूं? धरला बांधला आहे का? आहे का? ते चाबी तुमच्या जवळ ठेवता ना बापा बापा तुम्ही तर त्या देवालाही लाट मारता का? हो ना? काय 100 सालाचे 200 साल जगता. तो केला हात उभा. हा तो हात त्याच्यासाठी उभा नाही केला. हा हा त्याला मालूम आहे ना. हा म्हणून हात उभा केला होता आता. त्याला मालूम आहे का? पण काही गोष्टी अशा आहेत त्या थनाले चामडी राहते ना. थनाले चामडी राहते. थनाले चामडी राहते का नाही गाईच्या? हा गाईच्या थनाले चामडी राहते. तर ते चामडी दूध पिते का रक्त पिते? रक्त काऊन दूध नाही तसे पित? आम्ही आहोत. तिला भेटच नाही. आम्ही का पितो? रक्त. अरे आपल्याला सद्गुरू असो म्हणून म्हणतो सद्गुरू वाचली सापडे ना सोय. सद्गुरू वाचली सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी आधी. 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 ज्ञानेश्वर माऊली म्हणते ज्ञान देवा प्रमाण. प्रमाण सांगते आत्मा हा निदान. आत्मा आता आत्मा तो तिथून ह्या झाला. पण आत्मा घुले साहेबांना काय सांगितलं? 100 घड्या म्हणजे 1000 घड्या म्हणजे ठेवा ना. लाखो घड्या म्हणजे ठेवा. दिसलच उदाहरण होता है मैंने. सूर्य दिसलच. एकच दिले. पण ज्ञानदेवा प्रमाण आत्मा. आता त्यात तेथे पाहिलं मग तेथे पाहिलं येथे पाहू सका ना. तेथे पाहिल्यानं काय होते? येथे पहा ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान. सर्व घटी पूर्ण एक नामे. कोणाचा हा घर हा देह कोणाचा? कोणाचा हा देह हा कोणाचा? हा घर कोणाचा आहे? पूर्ण माहिती पाहिजे. गुरुपुत्र झाले पूर्ण माहिती पाहिजे. पंचतत्वाचा विना गुरु विना तो वादे ना. पंचतत्वाचा विना गुरु विना तो वादे ना. पंचतत्वाचा विना गुरु विना तो वादे ना. पंचतत्वाचा विना गुरु विना तो वादे
स्थूल सूक्ष्म हा कारण महाकारण आणखी कैवल्य हाती कारण हा पंचतत्वाच्या 5 तत्व आकाश पृथ्वी वायू आप तेज हा तर याप्रमाणे हा शरीर बनला आहे आणि हे कोणाचं आहे ज्याच्या वेळेस ज्याच्या त्याला वापस करायचं आहे ही मातीची काय अरे आणि ती मातीला मिळणार ज्याची तिला देवाच लागल हा हवा हवा जाईल हा आणि पाणी पाण्यात जाईल हा आणि माती माती जाईल आकाश पृथ्वी वायू आप आप म्हणजे पाणी आणि तेज म्हणजे अग्नी 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 तर ज्याच्या त्याने द्यावं लागल आणि नाही तर मग पण 2 रस्ते आहेत लक्षात ठेवा सर्वेले जायचं आहे आए है सो जाएंगे राजा रंग फकीर सर्वेले जायचं आहे 9 भी मर गए 10 भी मर गए जिंदा जोगी हाँ राजा रंग सब मर गए हकीम रोगी साधू संन्यासी सब मर गए पर 2 रस्ते आहेत एक कठीण आहे मार्ग आणि एक सरळ आहे तर त्याने पैसे खर्च करायला नाही लागत जप तप साधन कछु नहीं लागत जप तप साधन कछु नहीं लागत खर्चाचा नाही करी भजोरे भैया राम गोविंद हरी 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 भजोरे भैया राम को पैसे लागतील का चालता बोलता साथ समाधि चलते हलते सब कामों में रखना है विश्वरूप विस्मात दृष्टि अनासक्ति से चकना है सुख दुख दोनों जीव धर्म है इनसे निवृत्त होना है सदा आत्मा आनंद की मस्ती पल पल में अनुभव भवना है संत मिले सत्संग लाभ कर ज्ञान ध्यान में रमना है कर्म फलों का त्याग लिए शांति स्थान में जमना है इस मानव जीवन में इतनी मंजिल चढ़कर जाना है टुकड़ा दास का ये बाणी रोज बोलेगा पैसे नाही लागत फक्त लक्ष तुका म्हणे लक्ष लक्षावे अंतरी लक्ष पाहिजे लक्ष काय नाही लागत काम करताना हा करताना कढाई शिजवताना न गुरु बांधताना सपट कापताना बिलकुल हात होय हाले ना होट लागे ना जा ऐसा मेहनत कर चाले हा नाही लागे मेहनत नाही लागे घाम बी नाही निघे पर त्याच्यावर का पाहिजे लक्ष ठेव असे फुकट गेले लक्ष राहील तेव्हा धरुनी श्री हरी जपे सदा धरुनी श्री हरी जपे सदा तुका म्हणे लक्ष लक्षावे अंतरी धरुनी श्री हरी जपे सदा हे तर लक्ष पाहिजे फुकट नाही होय हा असा नाही हा तर नाही हा ब्रह्मविधीच्या जनिता ग ब्रह्मविधीच्या जनिता ग ब्रह्मविधीच्या जनिता ग ब्रह्मविधीच्या जनिता ग रियाला धरून पाता ग रियाला धरून पाता ग रियाला धरून पाता ग तो कैसा एक हात ग जनारे कोण जनारे कैसा एक हात ग गोकुळ जनारे कैसा ये राधा गोकुळ जनारे कैसा ये राधा गोकुळ जनारे हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही याला धरून पाहता हा तो कैसा येईल हातानं गोकुळच्या ना गोकुळ कोणता आहे हाच गोकुळ ह्या गोकुळ होय आणि ह्या ज्या इंद्रिय आहेत ना ह्या गवळणी गवळणी ह्या वसात नाही मन इंद्रियाचा राजा त्याची सर्व भावे पूजा मन जीवीच्या प्रधान मन मागे नारायण तुका मने मन चंचल हाती येई गुरुचे गुरु केल्याशिवाय
बरं नाही मार्ग कठीण कैसे कळेल गुरुवार जास्त टाइम घेऊन येतो. पण मी याच्यासाठी टाइम घेतो का तुम्हाला समजलं पाहिजे जन हे सुखाचे दिल्या घेत जाते हा मार्ग एका निघून गेला आम्ही कोणी नाही काढत हे याच्यासाठी काढलं तर येतं जास्त आपले गुरु बांधव आहेत याच्यासाठी काढा लागते नाही तर फुकट होय का आम्हाला गुरुवांना फुकटच देऊन दिला का फुकट नाही दिला पैसे नाही लागले त्याच्या मनात बसलो आम्ही हा तुका म्हणे त्याचे वारे आणि देव तुमच्या मरणी मरे देवा तुमच्या मरणी मरे देवा तुमच्या मरणी त्याच्यासाठी काही करावं लागेल का नाही बोडकट धरा भाव तुम्हा पासी आहे देव कार्य हिंडता रानो राणी पुसा संता राजा होनी हा? संत थोर संताचा महिमा आला बहुताच्या कामा सर्वाच्या कामा आला का नाही हे तर सर्व सारखे आहेत आला बहुताच्या कामा तुका म्हणे त्याचे वारे देव तुझ्या मनी त्याचे झाल्याशिवाय आणि त्याला दिल्याशिवाय त्याने दिल्याशिवाय तो आपल्याला काही देणार नाही हा फुकटच आहे का सावकार आले काही ठेवा लागते आणि तेव्हा नंतर पैसे देते हा काही ठेव म्हणते गिरवी. करून गेला म्हणजे का करीन मी गिरवी ठेवते हा 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 म्हणून या देवा प्रमाण सर्व घटामध्ये सारखाच आहे म्हणतो सर्व सारखा आहे सर्व मृत्यू पण त्यानं का पाहिला संतानं आणि महात्म्यानं सर्व घटामध्ये पाहिलं म्हणून त्यानं आपल्याला सांगितलं पण आपला का कर्तव्य त्यांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे हा आता आणखी एक तो नाही सांगितलं तुम्हाला का दोन मार्ग आहेत दोन मार्ग कोणते एकाले देवदूत नेते आणि एकाले यमदूत नेते हा विचार करा मग यमाच्या हाती जायचं आहे का देवाच्या हाती जायचं आहे मग असा करा लागल खोटा बोलायचा नहीं झूठी जबानी बोलकर जग में मुहा काला करा तिरछी नजर से देखकर अंधा हुआ बन पावरा बुरी जबानी कान से सुन से बुरा मन कर लिया कि वो रो रहा आप साथ में नहीं तो जन्म साधु हुआ तो क्या हुआ नहीं काम का जीता कभी नहीं काम है नहीं राम है दिन फिक्र में जाते सभी हाँ इस पेट के पीछे लगा दर दर भिखारी बन गया कि वो रहा आप साथ ले नहीं तो जन्म पूजा करी आती ठाट से पानी चढ़ा फूलों चढ़ा मंदिर से निकला गाली बके बड़बड़ा मंदिर में खूब प्रेम है पर जीव का दुश्मन है जाना नहीं सेवा धर्म व्यर्थ ही अभिमानेरी आता तुकडोजी महाराजांना थोड्या थोड्या याच्यामध्ये सांगितलं आहे कसा संत पाहिजे ना कसा का पाहिजे हा पूजा करी मस्त पूजा करते पण याच्या बाहेर निघला देवळाच्या बाहेर हा तुला असा केला तर ते गाय देती धसली होती तुला अरे गायले पाहिजे तू पा करते ना किंवा सांभाळ करते ना काढते ना काढाया काढले तिथं बसना करायचा हा अरे संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी बने
बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी जिंदगी बिगड़े काज रे तेरी बिगड़ी बनेगी नगर के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी जा 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 तुम्ही झटकारे जाऊ गुरुपदी लटकारे सोनामाचा घ्या तुम्ही घुटकान तेव्हाच होईल सुटकारे हा, तेव्हाच होईल सुटका अशी तशी सुटका नाही होत म्हणून हा आता सामोरची बोलणारे आहे म्हणून मी आपल्या वाणीला विराम देतो आणि समोर कोणते महाराज येणार आहे